आपण 1 ते 100 अंक 1 ते 100 संख्या एकरेगीमध्ये कशी लिहितात याची माहिती समजून घेतोय। तर एकरेगीत कसं लिहायचं आणि एकरेगीत लिहिताना त्यासाठी काळजी कोणती पाळायची, पद्धत पाहिजे आणि त्यावर उपाय काय याची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी आपण 1 ते 100 अंक एकरेगीमध्ये लिहिताना किती वेळ लिहिला पाहिजे, तुम्ही किती वेळ लिहिणं अपेक्षित आहे, कोणत्या वर्गाला फायदेशीर आहे आणि कोणत्या माध्यमाला उपयुक्त आहे याची सुद्धा आपण माहिती समजून घेणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी आपण एकरेगीत 1 ते 100 अंक लिहिण्याचे फायदे काय याची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण 1 to 100 इंग्रजी इंटरनॅशनल नंबर्स आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह एकरेगीत कसं लिहितात याची माहिती समजून घेतोय। तर सगळ्यात महत्त्वाचं 3री ते 4थीच्या मुलांसाठी आपण एकरेगीमध्ये डेली वर्क म्हणून या 1 to 100चा जास्तीत जास्त सराव करून घेत असतो। 1ली 2रीच्या मुलांना ज्यांना बॉक्समध्ये 1 to 100 लिहिता येतंय त्या मुलांसाठी सुद्धा आपण दृढीकरणासाठी 1 to 100 नंबर संख्या लेखनाचा सराव करून घेत असतो। याच्यामध्ये पत्ते पाहताना 2 ओळीमध्ये बघा, 2 ओळीमध्ये सारखं अंतर असलं पाहिजे, हे एक महत्त्वाचं पत्ते पाहतो आपण। त्यानंतर कोणतीही संख्या असेल 1 to 100 पर्यंतची, त्या संख्येच्या चारी बाजूने जो बॉक्स असेल त्या बॉक्सच्या चारी बाजूने सारखं अंतर असलं पाहिजे। नंतर 1 to 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत, नंबर्स आहेत, त्या सर्व संख्यांची उंची ही सारखी असली पाहिजे, हे आपल्याला पत्ते पाळायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, 2 संख्या यांच्यामध्ये सारखं अंतर असलं पाहिजे। नंतर पट्टीने जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं वरून एक रेषा मारल्यानंतर सर्व संख्यांची उंची सारखी असली पाहिजे। खालून जर आपण रेषा पट्टींची घेतली तर सर्व संख्यांची उंची ही सारखीच असली पाहिजे। एक रेषा मारल्यानंतर कोणताही अंक, कोणतीही संख्या लहान मोठी असता कामा नये। उभी रेष जर आपण धरली तर या पद्धतीने एक रेषा मारल्यानंतर सर्व अंक, सर्व संख्या एकाच रांगेत यायला पाहिजे, तेव्हा आपलं गणिताचं हस्ताक्षर खूपच चांगलं आणि सुंदर होण्यासाठी याची मदत होणार आहे। तर 1 ते 100 अंक हा गणिताचा मूलभूत पाया आहे। तुम्हाला कोणतीही संकल्पना दृढीकरणासाठी, समजून घेण्यासाठी 1 ते 100 अंक येणं खूप महत्त्वाचं आहे। या व्हिडिओच्या शेवटी आपण 1 ते 100 अंक एकरेगीमध्ये का लिहिणं महत्त्वाचं आहे त्याची माहिती समजून घेणार आहोत। बघा, खाली ज्या ओळी सुटतात त्या 5 ओळीचा शुद्ध लेखन डेली वर्क म्हणून आपल्याला हे 1 ते 10 संख्यांचा, अंकांचा दररोज सराव करायचा आहे, कारण या सरावानेच आपलं गणिती हस्ताक्षर सुंदर होतं आहे। तर तुम्ही 1 ते 100 अंक, 1 ते 100 संख्या दररोज एकरेगीमध्ये 100% लिहाल अशी आशा बाळगतो। 1 ते 100 अंक एकरेगीत लिहिल्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं संख्यांची ओळख लक्षात येईल आणि त्याचा क्रम तुम्हाला समजतो। त्याचबरोबर 1 ते 100 अंक जर तुम्ही दररोज लिहिलात तर तुमचं लेखन कौशल्य सुधारत असतं आणि गणिताची मजबूत पायाभरणी 1 ते 100 अंक लिहिल्यामुळे फायदा होत असतो। त्याचबरोबर एकाग्रता आणि चिकाटी हे 1 ते 100 अंक लिहिल्यामुळे वाढत असते। स्मरणशक्ती जर तुम्हाला सुधारायची असेल, तुमची स्मरणशक्ती ही चांगली बनवायची असेल तर 1 ते 100 अंक लिहिणे खूप महत्त्वाचं आहे। तांत्रिक विश्लेषणात्मक फायदे काय असतात, तर सगळ्यात महत्त्वाचा 1 ते 100 अंक लिहिल्यामुळे क्रम समजतो आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पॅटर्न ओळखता येते। 1 ते 100 अंक लिहिण्याची काय, तर स्वतःवरचा विश्वास तुमचा वाढीस लागणार आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी बेस जर तयार करायचं असेल तर 1 ते 100 अंक दररोज लिहिणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आता 1 ते 100 अंक तुम्ही दररोज साधारण
5 ते 10 मिनिट जर दररोज एकरेगीमध्ये सराव केला तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल. 1 ते 4 वर्गाला खूपच फायदेशीर असतं 1 ते 100 अंक एकरेगीमध्ये लिहिणे. आपण ज्या मुलांचं 1ली 2रीमध्ये बॉक्सच्या वहीमध्ये लेखन चांगलं होत असतं त्या विद्यार्थ्याला आपण 1 ते 100 अंक 1 ते 10 अंक हे एकरेगीमध्ये लिहिण्याचा सराव देत असतो. मराठीचा विद्यार्थी असेल माध्यम, सेमीचा विद्यार्थी असेल, इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असेल, तिन्ही माध्यमाला 1 ते 100 1 to 100 नंबर एकरेगीमध्ये लिहिणे खूपच फायदेशीर ठरत असते. तर तुम्ही दररोज लेखन कराल अशी आशा बाळगून आजची तासिका इथेच संपवतो. धन्यवाद.